नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण JNM फर्स्ट इयरचा फर्स्ट पेपर बायोसायन्सचा तो आज आपण सॉल्व करणार आहोत। तर चला बघूया। सर्वप्रथम रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। तर यामध्ये इन्सुलिन हे टिंबटिंब ग्रंथीतून श्रवले जाते। तर कशामधून? कोणत्या ग्रंथीतून? स्वादुपिंड या ग्रंथीतून। याचं उत्तर काय येणार आहे? स्वादुपिंड येणार आहे। तर पहिल्याचं क आहे। तर नेक्स्ट बघू। हृदय हे टिंबटिंब कप्प्यांनी तयार झाले आहेत। तर कोणत्या किती कप्प्यांनी? 4 कप्प्यांनी तयार झालेले आहे। स्वादुपिंड फर्स्ट, नंतर सेकंड, नंतर थर्ड येत आपलं टिंबटिंब पेशीचे पॉवर हाऊस आहे। तर पॉवर हाऊस ऑफ द सेल आपण शिकलेलं सेलचं तुम्ही लेक्चर बघू शकता। व्हिडिओ अपलोडेड आहे, 2 व्हिडिओ अपलोड केलेले मी सेलचे। तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं मायटोकॉन्ड्रिया। त्यानंतर येतं रक्तबिंबिका म्हणजे प्लेटलेट्स, टिंबटिंबमध्ये नाश पावतात। तर कुठं नाश पावतात? यकृतात पावतात का? नाही। मृतपिंड काय करतं? किडनी फिल्टर करण्याचं काम करते। स्वादुपिंडामध्ये आपण आत्ता बघितलं पाचकरस तयार होतो। त्याच्यानंतर आता काय उरलं? प्लीहा। तर प्लीहा याचं उत्तर आहे। तर कळलं। नंतर 5 शेवटचं, गोड पदार्थांचे रुची ज्ञान आपल्याला प्राप्त करणाऱ्या पेशी जिभेच्या कोणत्या भागात असतात? गोड गोड टेस्ट वर्डमध्ये समोरच्या भागात असतात। तर याचं उत्तर आहे समोरच्या। तर समजलं, रिकाम्या जागा समजल्या। त्यानंतर आपण बघणार आहोत जोड्या जुळवा। तर हे बघू शकता तुम्ही, इपिडिडायमिस काय याचं? बय। नंतर स्वरयंत्र कशाचे येणार आहे? आपले स्वरपेटी। त्यानंतर मातेचे दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल किंवा पॅसिव्ह प्रतिकारशक्ती। त्यानंतर येतं सायनोव्हियल नोड म्हणजेच काय येणार आहे? पेसमेकर। हार्टमध्ये असतं सायनोव्हियल नोड, पेसमेकर। त्यानंतर येतो मायोमेट्रियम। तर युटेरसची लेअर आहे मायोमेट्रियम। आपण नाही बघितले मायोमेट्रियम, एंडोमेट्रियम, पेरीमेट्रियम। तर ह्या लेअर आहे। तर एक लिहून घ्यायचं आहे, असं जुळवू नका, समोर डायरेक्ट आन्सर लिहून घ्या। नंतर बघू आपण खाली चूक की बरोबर ते लिहा। तर चूक पहिलं बघू आपण, प्लुरा हे मेंदूवरील आवरण आहे। तर आहे का? चूक आहे बरोबर आहे सांगा तुम्ही। तर हे चूक आहे। प्लुरा हे कशावरील आवरण आहे? लंग्सवरील। आता मध्ये मज्जारज्जूमध्ये निघणाऱ्या नर्व्सच्या 30 जोड्या आहे। तर 30 आहे का? नाही, म्हणजे हे पण चूक आहे। तर किती जोड्या असतात? 31 जोड्या असतात। समजलं। त्यानंतर येतं आपलं पल्मोनरी आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड वाहून नेते। पल्मोनरी आर्टरी म्हणजेच कोणती? लंग्सकडे घेऊन जाणारी। तर ही शुद्ध रक्त वाहून नेते का? नाही, म्हणजे हे पण चूक आहे। पल्मोनरी व्हेन असतं तर मग बरोबर असतं। समजलं। त्याच्यानंतर येतं आपलं लंबर पंक्चर करण्यासाठी L3 आणि L4 ही मधील जागा योग्य आहे। तर हे बरोबर आहे, चौथं राईट आहे। त्यानंतर 5वं बघा तुम्ही, प्रथिनांच्या पचनाची सुरुवात तोंडापासून होते। तर हे पण चूक आहे। तर कुठं होते सुरुवात? त्याची स्टमकमध्ये सुरुवात होते। तर समजलं। त्यानंतर आपण बघणार आहोत जठर, यकृताचे कार्य, मांडीचे हाड, रक्त गोठण्याची क्रिया, किडनीचे कार्य। तर याच्यामधलं यकृताचे कार्य चॅनलवर अपलोडेड आहे, मांडीचे हाड पण अपलोडेड केलेले, त्यानंतर रक्त गोठण्याची क्रिया। परंतु आता मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करून नाही सांगणार आहे। मग राहिलं जठर आणि किडनी। तर याचा व्हिडिओ पण आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही आता नोट्स काढून घ्या फटाफटा, कारण वेळ वाया जात नको। त्यानंतर इथं रक्ताचे घटक बघायचे आपल्याला। तर सांगितलं होतं ब्लडमध्ये रक्ताचे घटक, कंपोजिशन ऑफ द ब्लड, हा खूप IMP क्वेश्चन आहे, नेहमी विचारला जातो। त्यानंतर येतो मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती। यकृताचे कार्य वरती पण दिलेलं आहे, हे बघा। यकृताचे कार्य इथे पण दिलेले, इथे पण। मग याचा अर्थ तुम्ही समजून शकता, एकाच क्वेश्चन पेपरमध्ये 2दा आलेला आहे, म्हणजेच यकृत हे खूप इम्पॉर्टंट आहे, नेहमी विचारले जाणारे क्वेश्चन आहे। त्यानंतर जॉईंटवर नेहमी क्वेश्चन असतो, हेच क्वेश्चन असतात। तुम्ही क्वेश्चन पेपर जरा अभ्यास केला, 5च क्वेश्चन पेपर जरा चांगल्या पद्धतीने सोडवल्या, तर तुम्हाला बाकीचा अभ्यास करण्याची गरज नाही। त्यामुळे क्वेश्चन पेपरच तुम्ही प्रिपेअर करा। त्यानंतर साध्यांचे वर्गीकरण, सायनोव्हियल जॉईंट सविस्तर लिहा। त्यानंतर येतं हृदयाच्या अंतर्भागाची डायग्राम काढायची, हार्टची। तर हे सोपंच आहे। जिभेची रचना आणि कार्य, जिभेची डायग्राम लक्षात ठेवायची आहे।
प्रॅक्टिस करायची त्यामुळे मग. आणि त्याच्यानंतर डोळ्याची आकृती काढा, नावे द्या, हृदयाचा घटनाक्रम सविस्तर सांगा. आता हार्टवरती बघा, वरती काय डायग्राम काढा, त्याच्यानंतर काय खाली घटना म्हणजे कार्डियाक सायकल लिहायची तुम्हाला. त्याच्यानंतर येतं त्वचेचे कार्य. त्वचेचे कार्य पण खूप इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर हा बायोलॉजीवर 15 मार्काचा क्वेश्चन पडतो, त्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन चांगला करायचा आहे. जंतू संसर्ग म्हणजे काय, त्या घटकांविषयी थोडक्यात माहिती लिहा. म्हणजे जे जंतूंची वाढ होण्यासाठी जे घटक आपल्याला मदत करतात किंवा गरजेचे असतात त्याविषयी आपल्याला काय करायचे, थोडक्यात माहिती लिहायची. त्यानंतर निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धतीचे वर्गीकरण करा. तर 15 मार्काचा क्वेश्चन अपलोडेड आहे चॅनलवरती, भौतिक पद्धती म्हणून निर्जंतुकीकरणामध्ये नैसर्गिक पद्धती, भौतिक पद्धती. तर हे सर्व चॅनलवरती अपलोडेड आहे. 15 इतका सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे, एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. आता नोट्स लिहून घ्या तुम्ही सर्व आणि व्हिडिओ नंतर बघा. इम्युनिटीची व्याख्या लिहा आणि ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटीमधील फरक स्पष्ट करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. काल कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये पण हा क्वेश्चन विचारला जातो. चला बघूया आता आपण स्टमक. आता मी एक्सप्लेन करण्यात वेळ वाया घालत नाही, फक्त तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये फंडस आहे, इसोफेगस आहे, कार्डिया इसोफेजियल स्पिंक्टर आहे, त्याच्यानंतर बॉडी, मोठी वक्रता, लहान वक्रता, त्याच्यानंतर डिओडिनम आणि पायलोरिक स्पिंक्टर. त्याची इंट्रोडक्शन लिहायचं सर्वप्रथम, त्याच्यानंतर लोकेशन लिहायचं, लेयर ऑफ द स्टमक म्हणजे आवरण लिहायचे. तर कोणकोणते लेयर आहे, सिरोसा, मसल लेयर, सबम्युकोसा लेयर आणि म्युकोसा लेयर. तर या लेअरचे काम एक्सप्लेन करायचे. त्यानंतर पार्ट ऑफ द स्टमक, पार्ट काय, कार्डियाक पार्ट आहे, कार्डियाक, स्पंडस आणि बॉडी, पायलोरिक आणि त्यानंतर जठराला 2 वक्रता असतात, एक लहान वक्रता, मोठी वक्रता. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ द स्टमक, त्याच्यामध्ये तुम्ही फंक्शन मी 4च लिहिलेले, तुम्ही अजून माहीत असेल तर अजून लिहू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड, फंक्शन ऑफ द लिव्हर. आता फंक्शन ऑफ द लिव्हर 2दा आलेले, तर आपण एकदाच मी सॉल्व करून देते तुम्हाला. त्याच्यामध्ये फंक्शन ऑफ द लिव्हर असेल डायग्रामॅटिक लिहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्याला सोपं जाईल आणि पेपर पटापटा पेज भरेल. त्याच्यानंतर आता पुढं बघा, त्याला एक्सप्लेन करायचं नाही, तेवढं लिहून सोडून द्यायचे का नाही, असं व्यवस्थित पेपर लिहायचं. बाईल प्रोडक्शन म्हणजे पित्तरस निर्मिती, डिटॉक्सिफिकेशन, न्यूट्रिएंट स्टोरेज, एक्सक्रिएशन, मेटाबॉलिझम, एन्झाईम ॲक्टिवेशन, या पद्धतीने लिहायचं. त्यानंतर फंक्शन ऑफ द किडनी. तर फंक्शन ऑफ द किडनी मराठीतून केलेलं आहे मी. त्यानंतर येतं मूत्र तयार करणे, रक्त शुद्ध करणे. हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवण्यासारखंच हे, फक्त पाठ नाही केलं तरी. आणि याच्यानंतर त्याला एक्सप्लेन केलेलं आहे आपण, रक्ताचे शुद्धीकरण कसे करतो. हे सर्व नोट्समध्ये तुम्ही लिहून घ्या याचा अभ्यास केल्यानंतर, कारण हेच क्वेश्चन रिपीट होणार आहे. फॉर्मेशन ऑफ द युरिन, pH बॅलेन्स, एक्सक्रिएशन ऑफ द वेस्ट प्रोडक्ट, प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स, त्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स, फ्लूइड बॅलेन्स, RBCची निर्मिती करण्यास मदत करते, व्हिटॅमिन डीचे चयापचय करते इत्यादी. त्यानंतर तर फिमर बोन, मांडीचे हाड. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, मानवी शरीरातील सर्वात लांब हाडे, फिमर बोनचा व्हिडिओ अपलोडेड आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे मी, आणि या नोट्स लिहून घ्या. त्याच्यानंतर नेक, हेड, नेक, त्यानंतर शाफ्ट पडतात 2, शाफ्ट ऑफ द फिमर. त्याच्यानंतर ही डायग्राम काढा. लोअर एंड ऑफ द फिमर, अप्पर एंड ऑफ द फिमर, त्याच्यानंतर कोंडाईल्स असतात, हे सर्व तुम्ही लिहू शकता. ते जॉईंट कोणतं तयार होतं ते लिहायचं. त्यानंतर रक्त गोठण्याची क्रिया, तर हा व्हिडिओ पण अपलोडेड आहे, तो बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहायची, कशी क्रिया आहे, त्याच्या पायऱ्या लिहायच्या. पायऱ्या 3 पायऱ्या आहे. व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित नोट्स काढा, वाचून घ्या, लक्षात सोपं आहे खूप, पाठ करायची जास्त गरज नाही. त्याच्यानंतर रक्ताची रचना व कार्य, तर रक्ताचे कार्य विचारलेले आपल्याला, आणि घटक कोणकोणते असतात ते पण. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन लिहायचं. त्यानंतर कंपोजिशन ऑफ द ब्लड लिहायचं. त्याच्यामध्ये प्लाझ्मा असतो, सेल असतात, प्लाझ्मा एक्सप्लेन करायचा. नंतर RBC, सेलमध्ये RBC असते, WBC असते, आणि स्ट्रक्चर कसं असतं RBCचं, कोनिकल शेप, बायकॉन्केव्ह शेप. WBC, प्लेटलेट्स, ते फंक्शन काय करतं ते त्यांचं लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला मेनोपॉज लिहायचा, म्हणजे रोजनिवृत्तीबद्दल माहिती लिहा. तर हे डेफिनेशन लिहायची. नंतर आधी इंट्रोडक्शन लिहा, माझ्याकडून चुकलं होतं, आधी इंट्रोडक्शन लिहा, मग डेफिनेशन लिहा,
त्यानंतर मग स्टेजेस ऑफ द मेनोपॉज, पेरीमेनोपॉज, मेनोपॉज, पोस्ट मेनोपॉज, त्याच्यानंतर चिन्हलक्षणे लिहायचे, काही शारीरिक बदल होतात ते पण लिहा. त्यानंतर सांध्यांचे वर्गीकरण, हा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन करायचं आपल्याला जॉईंटचं, फायब्रस आणि कार्टिलेजेस, सायनोव्हियल जॉईंट. त्याच्यामध्ये सायनोव्हियल जॉईंट एक्सप्लेन करायचं आहे. तर आणि जे एक्झाम्पल पण लिहू शकतो मी, याच्यामध्ये काय काय असतं वैशिष्ट्य लिहू शकता. त्याच्यानंतर उदाहरण पण लिहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हार्टची डायग्राम, तर ही हार्टची डायग्राम आहे, 2 डायग्राम आहे, ही शॉर्टकटमध्ये काढलेली होती, ही व्यवस्थित काढलेली बघा. तर अशी डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढायची. ज्या वॉल आहे ते वॉल पण काढायच्या. त्याच्यानंतर पल्मोनरी आर्टरी, ॲओर्टा, ही सर्व व्यवस्थित समजली पाहिजे आपल्याला. तर ही डायग्राम स्क्रीनशॉट काढून घ्या, नाही तर मग तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून पॉज करून तर लिहू शकता. प्रस्तावना विचारला असेल तर मी सर्व एक्सप्लेन करून दिलं असतं, पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आपला फक्त डायग्राम लिहा, नावे द्या, त्यामुळे एवढंच लिहिलेलं आहे मी. नंतर येतं जीभ, टंग, तर त्याच्यामध्ये सर्व टंगचे स्ट्रक्चर काढायचे, म्हणजे डायग्राम काढायची व्यवस्थित. त्याच्यानंतर फंक्शन लिहायचं आहे, तर हे इंग्लिशमधून आहे, पुढे मराठीतून पण दिलेलं आहे. तर रुची ज्ञान, तोंडात घातलेले, दाताकडे सरकवते, अन्नाचा गोळा तयार करते, ढकलण्याचं काम करते, बोलण्यासाठी शब्द उच्चारण्यासाठी मदत करते, आश्चर्य भावना व्यक्त करण्यासाठी मदत करते. त्याच्यानंतर येतं आय, हा क्वेश्चन आहे. तर आयचं स्ट्रक्चर आपल्याला काय सांगितलेले, डायग्राम काढा. तर ही आय बॉलची वरची खालची आय, तर तुम्हाला जी सोपी गेली ती काढा. त्यानंतर येतं त्वचा. आता त्वचाचा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही असं सॉल्व करणार आहे, जेव्हा तुम्ही बोर्डचा क्वेश्चन पेपर येणार तुमच्याकडे, तेव्हा तुम्ही एकदम व्यवस्थित दोन्ही साईडला मार्जिन मारून व्यवस्थित क्वेश्चन लिहून डायग्रामॅटिक लिहायचे. आता हे असं लिहिलेलं मी तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व करून एक पार्ट दाखवलेली मी तुम्हाला यापूर्वी. बिहेवियर सायन्सची क्वेश्चन पेपर आपल्याकडे अपलोडेड आहे, कशी लिहायची होती. थोडंच केलं होतं मी, कारण तरी पण लागत असेल तर कमेंट करा, आपण ती पण बिहेवियर सायन्सची पण लवकरात लवकर करून देईल. त्याच्यानंतर त्वचेचे कार्य, आता जे कार्य होतं ते एक्सप्लेन करायचे. काय त्वचेचे कार्य काय करायचं, तापमान नियंत्रण, संरक्षण करणे, स्पर्श ज्ञान, त्याचबरोबर वॉटरप्रूफ असते, विटॅमिन डीची निर्मिती करते, उत्सर्जन पदार्थ बाहेर टाकते. आणि प्रकार काय म्हणते, बाह्यत्वचा, अंतत्वचा, इपिडर्मिस, डर्मिस. त्यानंतर तर कार्डियाक सायकल, तर आपल्याला काय होतं, हृदयचक्र कसं चालतं ते. तर याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही, इट्स डिवायडेड इंटू 3 फेजेसमध्ये डिवाइड झालेले आहे. मग तर एंट्रियल सिस्टोल, वेंट्रिक्युलर सिस्टोल आणि कम्प्लीट कार्डियाक डिस्टायस्टोल. जेव्हा मी ॲनाटॉमीचे लेक्चर अपलोड करणार आहे, ते लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यामध्ये मी हार्ट एकदम व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्यानंतर तर 15 मार्काचा मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांना क्वेश्चन टाकण्यासारखे दुसरे क्वेश्चनच नाही, हाच क्वेश्चन रिपीट करतात. ते थोडे 2-3 क्वेश्चन एक्सचेंज करतात, पण संसर्ग म्हणजे काय हा क्वेश्चन नेहमी पडतो. तर बघू शकता तुम्ही, या संसर्गाची व्याख्या लिहायची. त्यानंतर वाढीसाठी आवश्यक असलेले घटक कोणते, अन्न व पाणी. त्याच्यानंतर येतं ऑक्सिजन, त्याच्यानंतर कार्बन, नंतर उष्णता, तापमान, pH, अंधार, ओलावा, आर्द्रता, रोगप्रतिकारशक्ती. आता त्याच्यानंतर निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धतीचे वर्गीकरण. आता निर्जंतुकीकरणाच्या भौतिक पद्धती, तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही नैसर्गिक व कृत्रिम 2 केलेले. त्यानंतर नैसर्गिकमध्ये सूर्यप्रकाश, कृत्रिममध्ये जाळणे, अशा प्रकारे याचं केलेले. मग सूर्यप्रकाशाविषयी एक्सप्लेन करायचं. त्यानंतर कृत्रिममध्ये करायचं जाळणे, पोळणे, कोरडी उष्णता, ओली उष्णता. हे व्यवस्थित तुम्हाला फोटो काढता, स्क्रीनशॉट काढायला सोपंच आहे. ओली उष्णता बघू शकता तुम्ही, उत्कलन, उकळणे. त्याचबरोबर ऑटोक्लेविंग 5 मार्काला विचारले जाते, त्यामुळे ही व्यवस्थित पाठ करून घ्या. ऑटोक्लेविंग काय असते, कशी असते, याच्यामध्ये समजून सांगितण्यात आलेले. याच्यापेक्षा पण चांगला व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा. त्याच्यानंतर रोगप्रतिकारशक्ती, त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, यापूर्वी पण क्वेश्चन कम्युनिटीमध्ये विचारलं गेलेलं आहे. आता मी कालच क्वेश्चन पेपर तुम्हाला अपलोड केलेली कम्युनिटीची, ती पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे बुक्समधून मी डायरेक्ट फोटो काढून टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने आपली क्वेश्चन पेपर सॉल्व झालेली आहे. असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.